भोजापूर चारीतून पूर्ण दाबानं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। गेले 40 वर्ष कोट्यवधी रुपये खर्च होऊन देखील भोजापूर चारीचे पाणी तळेगाव पट्ट्यातील दुष्काळी भागाला पोहोचलं नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या भोजापूर पाटचारी लाभक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी भोजापूर चारीतून पूर्ण दाबानं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संगमनेरच्या तळेगाव चौफुलीवरती सुमारे 3 तास रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनाला सामोरं जाण्यास आलेल्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना भोजापूर पाटचारी पुनर्निर्माण संघर्ष समितीच्या आंदोलनास आलेल्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। भोजापूर धरणाच्या लाभक क्षेत्रातील गावांना धरणाचा सांडवा चालू असेपर्यंत पूर्ण दाबानं पाणी दिलं जाईल असं लेखी आश्वासन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 3 तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं। धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारं पाणी भोजापूर चारीतून संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पूर्ण दाबानं सोडण्यात यावं अशा मागणीचं निवेदन 4 सप्टेंबर 2024 रोजी जलसंपदा विभाग नाशिक यांना पाटचारी पुनर्निर्माण संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आले होते। निवेदन देऊन देखील पाटचाऱ्याला पाणी सोडलं नाही। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संगमनेर ते कोपरगाव जाणाऱ्या रोडवरील तळेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करत बैठा सत्याग्रह केला। जोपर्यंत जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी येऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको मागे घेतला जाणार नाही असा पवित्रा संतप्त शेतकऱ्यांनी घेतला होता। भोजापूर पाटपाणी पुनर्निर्माण संघर्ष समितीचे अध्यक्ष किसन सत्तर आणि भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद नाटे, भाजप ओबीसी मोर्चाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष प्रकाश सानप, भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज सत्तर, भाजपचे संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खताळ, शिवसेना विधानसभा प्रमुख विठ्ठल घोरपडे, श्रमिक उद्योग समूहाचे साहेबराव नवले, भाजप तालुकाध्यक्ष वैभव लांडगे आणि गणेश दिघे यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगार आणि अहमदनगर येथील जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत तोंडसुख घेतलं। यावेळी भोजापूर धरणाचा सांडवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संगमनेर तालुक्यातल्या भोजापूर पाटचारीला पूर्ण दाबानं पाणी सोडलं जाईल असं लेखी जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता सुभाष पगार यांनी दिलं। तर सोनोशीमधील गीतेवस्तीजवळ 15 दिवसात ओपन चारी केली जाईल आणि 1 महिन्यात सोनेवाडीजवळ 15 इंची लोखंडी पाईप टाकला जाईल असंही लेखी अहमदनगरचे जलसंधारण विभागाचे अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे यांनी दिलं। यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय। त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये याची गती वाढली, परंतु ही गती वाढलेली असताना सुद्धा माझ्या काय असं लक्षात आलं की संदादा भीमराज दादांनी सांगितलं कागदी घोड्याचा खेळ वेगळा नाचवल्यामुळे मंत्री महोदयांना सुद्धा यांनी मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला। परंतु याबाबत साहेबांशी चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आपल्याला एक लवकरच तुमच्या जी कृती समिती आहे त्या कृती समितीला एक बैठकीची वेळ देणार आहेत। त्या मुख्यमंत्र्यांबरोबर वेळ आली तर आपण ती बैठक हे करू। परंतु यापूर्वी म्हणजे सर्वप्रथम आपण पालकमंत्री आपले विखे पाटील साहेब यांच्यावर एक बैठक आयोजित करू आणि भविष्यात जसं आता सर्वांनी सांगितलं, पण मला एक वाईट वाटलं का दरवेळेस आपल्याला आंदोलन करण्याची गरज पडते, यापुढे आपल्याला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही यासाठी आपण नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणा वेळ आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेबांना भेटूया आणि आपला हा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ज्यांनी जाणून बुजून आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवलंय त्यांना उघड पाडण्याचा कार्यक्रम करू। धन्यवाद। ज्यांना पाणी येणार होतं आणि आज जवळजवळ 46 वर्ष झाले त्यांना पाणी आलं नाही असा या पीडित शेतकऱ्यांचं हे जन आंदोलन, मला एक या ठिकाणी एक खेद वाटतो। आंदोलन 9 वाजेला सुरू झालंय आणि आता जवळजवळ 11 वाजले, परंतु या पाटबंधारे विभागाचं पोलीस यंत्रणेला सुद्धा माझं या माध्यमातून सांगणे का बघा या अधिकाऱ्यांना किती माज आणि मस्ती आहे बघा। म्हणजे जर शेतकऱ्यांनी 10 दिवस झाले तुम्हाला आंदोलन करणार आहे म्हणून पत्र दिलंय, शेतकऱ्याला आंदोलन करायची हौस नाहीये, परंतु तुम्ही त्यांचे प्रश्न मार्गी लावावे, प्रश्न सोडवावे, परंतु तुम्ही ते काही केलं नाही। तुम्ही अंत बघताय माझ्या शेतकऱ्याचा आणि तुम्हाला मस्ती आली। काय झालंय, मालक झालाय नौकर आणि नौकर झालाय मालक। या देशाचे मालक कोण आहे? कोण आहे? ऐकायला नाही आलं। या देशाचे मालक कोण आहे? हा शेतकरी। अरे या कृषी प्रधान देश आहे म्हणे हा शेतकरी। काय कृषी प्रधान आणि या शेतकऱ्याचे हाल पाहिले का? अरे पण हा शेतकऱ्याचा पोरगा जेव्हा अधिकारी होऊन तिथं खुर्चीत बसतो तेव्हा त्या बापाला विसरतो, बापाला वणवण करायला लावतो, सांगा ना। आणि या देशामध्ये आज आपण सगळीकडे बघतोय, कुठेही जाऊ द्या, कोणता विभाग राहू द्या, एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत अशा यांनी म्हणी बदलून टाकली आहे।
म्हणजे पुढारी आणि अधिकारी हे अभद्र युती करून देशाला लुटू राहिले असा प्रकार आपल्याला सगळीकडे दिसतोय। आणि आज ह्या संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या 8 पंचवार्षिक आमदार असलेल्या बाळासाहेब थोरातांना हा प्रश्न का दिसत नाही? मी इथं आलो, मला एक प्रश्न पडला की इथे जर एवढा मोठा महाराष्ट्राचा नेता माजी मंत्री असताना या माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू का पुसले जात नाहीये? इथे या ठिकाणी बघा, मी जेव्हा इथं पाहिलं, हे कुठल्याही पक्षाचं आंदोलन नाहीये आणि मला कुठल्याही पक्षाशी घेणं नाहीये। आणि मी माझ्या शेतकऱ्यांना, बरं का साहेब, हे शेतकरी पण गुणाचे नाहीये। प्रत्येक गावात गेलं का 50 शेतकरी, भाजपच्या दावणीला 50 शेतकरी, काँग्रेसच्या दावणीला 50 शेतकरी, राष्ट्रवादीच्या दावणीला 50 शेतकरी, शिंदे गटाच्या दावणीला। हे जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला सोडा आणि शेतकरी म्हणून एक वाटा ना। किती टक्के शेतकरी या देशामध्ये? 70%। आणि जर आपण म्हणजे 70% या देशातला मतदार माझा शेतकरी आहे। आणि जर तो शेतकरी एकत्र आला तर आपण म्हणू तो मुख्यमंत्री, आपण म्हणू तो पंतप्रधान। आम्ही तुम्ही तिकडे देतो, अरे या शेतकऱ्याचं शेत भरल्यावर तिकडे पाणी द्या। आमचं मंजूर आहे, मंजूर म्हणजे यांचं किती 12 गावांपैकी किती गावांना पाणी दिलं तुम्ही? किती गावांना पाणी दिलं? आता म्हणा किती गावांना पाणी दिलं तुम्ही 12 गावांपैकी? अरे काय बघितली नाही म्हणजे हात एकाकडे पाय एकाकडे करतो ना मी। तुम्ही आता कसं आहे, तुम्ही जे आम्हाला उदाहरण नाही चालत, नाही म्हणत मी तुम्हाला, पण आम्हाला मंजुरी तर घ्यावी लागेल ना। मग असं ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला लेखी पत्र द्या आणि आपण हे आंदोलन आता इथे थांबवू। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।